जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भाग्यवान एसीबीच्या जाळ्यात अडकला, गुन्हा दाखल। संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याची तहसील कार्यालयातील कारवाई टाळण्यासाठी आश्वी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भानुदास भाग्यवान वय 52 यांना लाच स्वीकारताना नगरच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की आश्वी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता। यात तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई होणार होती, मात्र ही कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भाग्यवान यांनी लाच मागितली होती। याबाबतची तक्रार लाच प्रतिबंध विभाग अहमदनगर यांच्याकडे करण्यात आली होती। शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सापळा लावण्यात आला होता। यावेळी भाग्यवान यांनी 10,000 लाचेची मागणी केली आणि तडजोडी अंती 9,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले। दरम्यान शनिवारी रात्री उशिरापर्यंत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाच प्रतिबंध विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी केले आहे। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।